नमस्कार सगळ्यांना. आजच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आणि आज आलेली आहे मी पुन्हा एकदा 3 वर्षांनी नॅशनल पार्कला. आणि आज आम्ही 4 जण आहोत, ग्रुप आलेला नाही आहे, 4च आहोत फ्रेंड्समध्ये. तर आता एंट्री केलेली आहे आतमध्ये. तर बघू शकता ही मागे गर्दी दिसते ती बससाठी आहे, ती बसची लाईन लागलेली आहे. आणि तिथेच उभे आहेत ते पण बसची तिकीट काढायला. आणि त्या बसने जाणार आहोत आम्ही डायरेक्ट कानेरी केव्जला. आता खूप बदल झाला आहे 3 वर्षांनी. ही बग्गी हा प्रकारसुद्धा मी पहिल्यांदाच पाहते. काय बग्गी टूर, ही बस म्हणजे इथे काय काय पाहायला आहे, आकर्षण स्थळे ते दिले तिथे, टुरिस्ट अट्रॅक्शन्स बघू शकता. ह्या अशा बसेससुद्धा जातात. पहिल्या आधी नॅशनल पार्कच्या आतमध्ये एंट्री केली आम्ही. तिथेसुद्धा आम्ही तिकीट काढली आणि त्यानंतर आतमध्ये येऊन बससाठी ही लाईन लागते. बससाठी तिकीट काढायला लाईन लागते ही बघू शकता, ही बस सेवा. आणि त्यासाठी आता ह्या लाईनमध्ये उभे आहोत आम्ही. अजून तो तिकडेच आहे बाबा. आणि आम्ही लाईनमध्ये उभे, आम्हाला तिकीटच नाही मिळाले. भरली आहे आणि नाही मिळाले. ॲक्च्युली तिकीटच नाही मिळाले आम्हाला. तिकीट भरली आहे ना. हे बघा आता अशा सुरू केल्यात ई बग्गी म्हणून. याची पर पर्सन 150 आहे ही, आणि याचे पर पर्सन 100 आहेत. आधी कसं BSTच्या बसेस होत्या आणि इको वगैरे होत्या तर जात होत्या. इथून कानेरी गुंफा 7 किलोमीटर आहे. अजून आमची दुसरी बस पण आता जाण्याच्या बेतात आहे. आणि आपला पहिला आणि आतमध्ये जायला कंडक्टर तिकडे तिकीट जशी निघाली की तशी लगेच या बसमध्ये जाणार. काउंटरला उभा आहे. फायनली ह्या बसमध्ये जाऊ आम्ही. असं वाटतंय 12 वाजून गेले, 12:30 झाले तरी आम्ही आता बघूया आता. बसा कसं विंडो साईडला बसा. इथे मोकळे आहे ते बाई. इथे विंडो. आपली एंट्री तिकीट किती होती? 100 किती? म्हणजे ती वेगळी याची 100. आणि तिकडे ती काढली ती वेगळी ना, 113 म्हणजे नॅशनल पार्कच्या आतमध्ये येण्यासाठी पर पर्सन 113. हा मोठ्यांसाठी, एडल्टसाठी. मुलांसाठी पाहिलं हां. आणि त्यानंतर जर तुम्हाला बसने जायचं आहे ना कानेरी केव्जला, तर त्यासाठी आता ह्या बसेस सुरू झाल्या, काही बसेस. आणि त्या मग तुम्हाला मी दाखवलं ह्या बसेसची फी बघा आता 100 रुपये जाऊन येऊन आहे, त्याची 150. हे रिटर्न तिकीट आहे. ठीक आहे, कारण गेलो आणि आलो आहे आधीच्या एका ब्लॉकमध्ये. फायनली आता बस निघाली 12:40ला. आपण किती वाजता? 12 वाजता पोहोचलो ना तर नॅशनल पार्कच्या इथे. आणि 12:40ला बस निघाली आहे. रिकामीच आहे त्याची बहुतेक. हे बघा 3 वर्षांनी येते ना, खूप बदल झाला आहे. मी आता तिथून आली. ही टायगर सफारीवाली होती.
साईडला पण असतात. कुठे ह्या साईडला ना, आपण ह्या साईडलाच पाहिले होते. जे लवकर गेले असतील ना ते आता चालत निघाले. सकाळी जायला पाहिजे. नॅशनल पार्क फिरायचं ना तर चालतच फिरायला मजा आहे ना. आता हे जाणाऱ्यांसाठी लाईन लागली आहे ना. पोहोचलो ना आपण. आता जे रिटर्न जात आहेत ना, काही चालत जात आहेत, बससाठी काही लाईन लागली. चला चला. रिटर्न जाणाऱ्यांची बघ परत लाईन लागली. असं आपल्याला परत येऊन उभं राहायचंय बससाठी. आता इथून पुढे जायचंय वरती कानेरी केव्सला. किती? 50. हे स्टार फ्रूट ना, हे कापलेलं स्टार फ्रूट. हां, आणि हे खाऊ जंगलातली भेळ. चला. आणि या कसं लागतंय ते बघूया, ट्राय करूया. बघा बघा, मसाला टाकलेच जातात. मी घेते, पहिल्यांदा खाते. आंबट आहे, मला फार आवडतं. प्रचंड आंबट आहे. नंतर गोड लागतं, जसं आपण खात जातो ना तसं गोड लागतं. अरे बस हातात दिसलं तरच किती. छत्री घेऊया, छत्री इथून थोडंसं चढायला लागतं ना, चढ नाही असं. हो, फोटोज काढतोय. सेटअप करतो. कानेरी केव्सला चाललो आहोत आम्ही. इथून भरपूर आपल्याला चालावं लागतं ना, त्याच्यानंतर परत वरती आहे पहिला. आणि हे आमचे 2 बॉडीगार्ड्स. चौघं चालू आहे आम्ही, चौघच. हौशी कला, फुल ऑन ग्रीनरी. ह्याचं काय चाललंय? माझा फोन, माझा कुठे? सेटअप चाललाय. मी तर दमले इथेच. वापर करूया, रिटर्न तिकीटचा वापर करूया. मला वाटलं की जाताना आपण चालत जाऊ, पण इथेच जमायला झालंय. फिरणं होईल ना, ते थकायला होईल. एकदा गेलो तिकडे की काय नाही. हे बघा, काही जण सकाळी लवकर जाऊन कानेरी केव्सवरून आता रिटर्न चालले आहेत. म्हणजे ते बसने उतरलो ना, तिथून बरंच अंतर आपल्याला आतमध्ये चालत जावं लागतं. आणि हा पण एक फोटोज काढतोय. बघा, 2 ब्लॉगर आहेत आमच्याकडे, 2 ब्लॉगर आहेत.
2 ब्लॉगर बोला आता काय काय बडबडायचं ते बडबड आता. अरे तन्वी तू लपतेस. मी लपते. हा अशिरा अरे अशिरा हा आता कसे सगळे येतात बघ. ह्याच्यात आमचा खाऊ आहे सगळा समोसे. माकडा ऐकतायत. आणि मला खूप भीती वाटते, माकडा आली तर मी बॅग टाकून देणार आहे. तुझीच बॅग आहे, तुझी पर्स बिर्स सगळं त्याच्यातच आहे. चालेल, मला भीती वाटते. बरंच आहे तरी. हे बघ ही एवढीशा चालायला दमली. आणि पाऊस आला आहे. हो येतोय, यायला पाहिजे ना. आला. नाही माझ्याकडे विंडशीटर आहे. ओले समोसे सगळे. हा, मग आपण विंचीटर व्हायला घालूया. हा भिजायचं आहे काय? एक खाली फक्त, एक खाली फक्त. ऊन पाऊस सुरू झालाय. हा रोहिणी, फ्रेंडशिप डे स्पेशल. आणि माझी चप्पल पण तुटते. हा जेव्हा आपण ट्रेकिंगला किंवा फिरायला जाते माझी चप्पल तुटते, ठरलेलं असतं. तुझी चप्पल सांगते तू नको जाऊ. नाही, मी माझ्या तेवढं डेडिकेशन आहे की चप्पल तुटली तरी मी जाते. हम्म. आर्थर बंगलो आहे. उद्या खूप गर्दी असणार. फ्रेंडशिप डे पण आहे आणि संडे आहे. आज पण सगळे ग्रुप आहेत. आज पण गर्दीच आहे. आणि आमचा हा स्कूलचा ग्रुप म्हणजे फार कसले अवेलेबल. स्कूल मधले क्लासमेट खायला किती आहे? बरेच झालंय. झालं, पोहोचलो आपण. हम्म. इथून बघा पूर्ण ही खाऊची गल्लीच लागली आहे. खाऊ म्हणजे इथे सगळं असं भेळ वगैरे फ्रुट्स मिळतात. तो बघ कसा बसलाय, तो बघ छोटूस आहे पण तो. इथे आता पोहोचलो आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. इथलं कानेरी केव्स. तिथे गाड्या पार्क करून पुढे तुम्हाला चालायचंच आहे. छोटूच आहे का तो एकदम. बघ ना, त्याला खायला घेतलं. छोटूच आहे तो. हे बघ किती आहे तिथे. हा किती क्यूट आहे. हा छोटूस आहे. त्याला हलवू नको, तो जातोय तसं जाऊ दे त्याला. तो बघ. सगळ्यांच्या मागून ये. चल. आता इथून आम्ही असं इथून चढत आलो आहे वरती. आणि आता इथे पुन्हा तिकीट काउंटर आहे. कानेरी केव्हसाठी आता इथे पुन्हा एंट्री तिकीट काढायची आहे. तिसरी वेळ केव्स बघायला जाणार. भारतीय नागरिक आणि भारतीय नागरिक नाही. भारतीय नागरिकांसाठी हे बघ इथे दिलंय ना. हे बघ भारतीय नागरिक 25 रुपये. बापरे, फॉरेनर्सला 300 रुपये. अंग्रेजों ने हमें लुटाया, अब हम उन्हें लुटेंगे. हे बघा आता इथे तिकीट काढली. इथे तिकीट दाखवायचे. बैग में जो भी खाने पीने का चीज़ है निकालना नहीं. हे मस्त आहे ना, नॅचरल डस्टबिन. दगडाचं आहे बनवलेलं. भारी वाटतं ना. पण तिथे जायचंय, तिथे एकदम टॉपला. तुला जाऊन बघायचं आहे इथपर्यंत. इथे कॅन्टीन आहे आणि त्या साईडला खाली वॉशरूम आहे. चला, झाले फोटो स्टार्ट. अरे सिरियसली सांगतोय. मी नाही जाणार पण. अरे मग इथे उभी राहा. नाही, विशालला उभं कर. विशाल हा, इथून विशालला जा. इथून इथून डायरेक्ट तिथे बाहेर पडतात ना. अरे नाही तिथे उभं राहायचं. चला, पाऊस आला परत. नाही हवा आली. ऊन पाऊस आहे. ऊन पाऊस. चला. ए बघ, केव नंबर 1, लेणी नंबर
ही पहिली हा ही पहिली आहे. ही लेणी क्रमांक 3 आहे. ऑडिओ गाईड करायला ते स्कॅन करायचं. हा मग आपल्या मोबाईल म्हणून येतं ना. हां जा तन्वी तू हे नको. जा ही बोल कशी दिसतेस. ए तुम्ही का नाही काढत आहेत फोटो? तुझं पण काढूया. हा तू तू तर जा. नको नको माझा नाही पण बरोबर नाही. कारल्याची लेणी नाही पहिली सेम आहे. काय फोटो येतो? हां पिलरच्या मागून पण जाऊन येऊन बघू शकतो. हां एक गोल राऊंड मारून ये. डोंगरावर कुठे बिल्डिंग बांधताय त्या? डोंगरावरच्या नाहीत त्या सिटी आहे बाई. सिटी बोरिवलीच्या इथल्या त्या सगळ्या ह्या हां हे काय तो स्टॉप आहे बसचा. हा स्टॉप आहे तो. बहुत इथला मग तिथून आपण चालतोय वाटलं नाही ना. आणि तो तिकडून आपण तिकडून बस आली आहे म्हणजे तिथून ते जंगल पूर्ण सुरू झाले तिकडून तो गेट आहे मेन गेट. मला वाटलं की हा नॉर्मल एक रस्ता दिसतोय. हा काय दाखवलं ना हा स्टॉप होता आपण तिथे उतरलो बसने ना. बसने उतरलो. बापरे याच्यावरून घसरलं तर डायरेक्ट खाली डायरेक्ट स्टॉपला जाणार. शॉर्टकट आहे. शॉर्टकट आहे. मुले सोलवत ती फक्त रेड बम. एक काम नाही करायचं. तर इथे बंद केलंय बघ. आधी इथे असायचे ना अपघाती क्षेत्र लिहिले आता. शूट करायला बोलतेस मला गेलेले शूज काढ. ए भाव का गार आहे ना. असं वाटतं इथेच बसावं. विशाल छान वाटतं ना गार पाण्यात. चला अरे ते काही नाही करत. चल कधी पण आलं तर इकडेच येतो आणि लेट होईल म्हणून आपण इथून जातो. तिथे कसे जातात काय माहिती. दुपारचे 2 वाजलेत आत्ता आणि आता आम्ही अजून वरती जातोच आहे. थोड्या वेळात निघू इथून खाली उतरू. कशी शोधलेली आहे 37 मध्ये. कोणाचा आवाज रे. सिक्युरिटी अलाव करतील नाही ते बसून खायला. हो आहे असतात वरती पण आहे. हात धुतेस ना. झाला फोटो काढून.
पडशील. नॅचरल. तरी आपण बहुतेक थोडं वर आलोय ना. बापरे. तिथे कुठे जायचंय? तिथे काय? वरती जात आहेत. एवढ्या वरती नको ना, आपण इथपर्यंत स्टॉप करून खाली उतरूया आहे ना. ती पण एक लेणीच असणार है ना. तीच ती आपण बोलतोय ते है ना. दमले सगळे टॉप वर येऊन येऊन. एकदम हे झालेली तीच असणार. आणि इथे 49 to 69 म्हणजे छोट्या छोट्या लेणी आहेत. हे बघा. मिनिट आतमध्ये जाऊन बघते. हे बघा, ही पहिली 49 आणि असं पुढे आहे हे 50. असं पुढे 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 आहे. चला निघूया. आता 2:30 झाले दुपारचे आणि आता आम्ही पुन्हा आता इथून खाली उतरतोय. जास्त नको अजून वरती जायला. उतरायला पण तेवढाच वेळ जाईल. 3-3:30 पण वाजतील. 2:30ला उतरायला सुरुवात केली आणि इथेच 2:45 झालेत. हळूहळू उतरावं लागते. निसरडे आहेत ना, शेवाळ पण लागलेले आहेत म्हणून. पाणी कमी झालंय. पाऊस नाही. ए चला विशाल, किती फोटो काढतायत. चला हो, छोटी घोरपड आहे ती. खाली होता. होय, आता खाली बसला लाईन लागणार आहे. आपण उतरूया चला. चला नॅशनल पार्कला आला की फक्त खाणेरी केव्सच होतं. अजून बरेच ठिकाण आहे. अरे हे बघ ना, हेच किती मोठं आहे. अजून मग आपण अर्ध तरी पण आपण गेलो आणि चाललोय. तेवढा वेळ थांबलो पण नाही. बघता बघता 3 सुद्धा वाजलेत नाही. आम्ही अजून इथेच आहोत. म्हणजे उतरतोय आता. वरून खाली 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 उतरायला टाइम जातो. ही बघ आडवीच झालीस.
थकलो थकलो थकलो. चला ते कॅन्टीन कुठच्या कुठे आहे? वॉशरूम पण तिकडेच आहे. चला फटाफट चला. तिकडेच जायचंय. तुम्ही इथून असं खाली उतरलात ना तर तुम्हाला इथे कॅन्टीन आणि इथे वॉशरूम सुद्धा आहे. शी काय आहे कप बस. हां ड्रिंकिंग वॉटर आहे इथे, कॅफेटेरिया, व्ह्यू पॉईंट आणि टॉयलेट. मग सगळं एडिट करावं लागणार आहे बरंच काय काय. चला हे पाणी चांगलं असेल नाही बघ, इथे पण भरतायत हे बघ. मग हा म्हणतो की नको नको म्हणून. इथे आलं तर तुम्हाला एक कॅन्टीन पण मिळेल. हे बघा ओम साई राम कॅन्टीन. आणि आता आम्ही चौघांनी चहा घेतली आहे आणि वरती व्ह्यू पॉईंटला जातोय चहा प्यायला. अवतार कशाला बोलवतो त्यांना? हे एक्झिट तिथूनच आहे. पण एक आहे की बोरोली नॅशनल पार्कला आल्यावर कान्हेरी केव्हसाठी एक दिवस जातो. बाकीचं सगळं राहून जातं ना एका दिवसात. कान्हेरी केव्हस चला परतीचा प्रवास सुरू. दुपारचे माकडांनी एकदम खूप घाबरून जीव गेलाय माकडा. तुझा 3:30ला एक्झिट करतोय. पण आता अजून क्लायमेट आहे, ऑसम क्लायमेट. अजून आपल्याला कशासाठी लावायचं? बससाठी. बससाठी हा. लावायचे. मध्ये आम्हाला नॅशनल पार्कच्या गेटवर सोडेल. हा पण आम्हाला अजून तिथून तिथे पण भटकायचंय. जाऊन फिरायचंय. बना दिए नहीं दोनों टाइम पे. तर जाण्यासाठी सुद्धा लाईन लागते. ही बग्गीवाली आहेत आणि ती बसेससाठी लाईन लागते. हे बघा हे झूम करून दाखवते. त्या तिथे वरती गेलेलो. हां ते दिसतंय. तिथपर्यंत गेलेलो आणि तेवढं वरती जाऊन तेवढं खाली आलोय रिटर्न. चला आता तू बोललास एकदम मागे. बस 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 आता बस. असं बसली बसा. तर जाताना आम्ही 4 वाजता बसलो म्हटले. आता 5-10 मिनिटात जाऊ ना. ही बघू शकता तुम्ही वनराणी ट्रेन चालू आहे. या वेळेला दिसते. मस्त ना. फर्स्ट टाइम ही चालताना इथे बघतेय मी.
मस्त ना तो काय तिथे ते बघ ते छोटं रेल्वे स्टेशन आपण आपल्या जवळ तिथे रेल्वे ट्रॅकवर आपण गाडीत बसवूया. नदी पुढे आहे बोटिंग इथे रेल्वे ट्रॅक बघायचंय का कशी आहे ट्रेन ती ह्याला बसायचं तुला बसायचंय अरे मला बसायचं होतं ना, चला आता टाईमपासच करायचं. बसूया ना. टाईमपासच करायचं आहे ना तर चला. हे बघ तिकीट खिडकी बघ इथे आहे इथे मिनी ट्रेनचे 98 मुलांचे 37. आता आम्ही आमच्या हौसे बोटी लहान झालो आहे वनराणीमध्ये हा जी माथेरानला असेल ती टॉय ट्रेन तशी आहे ना ही लहानपणीच्या मेमरीज आम्ही हा रिवाइंड करतो. हा केलंय. चला आता बघूया आता कसं वाटतं ते ह्या ट्रेनमध्ये पण आहे ना एन्जॉय करूया. हे बघा वनराणीची तिकीट चौघांची किती 20 मिनिटाची आहे. जे एक तास गेला. सगळं भरलं वेटिंग एरिया आमची एक friend गेली. जरासाठीच गेली का 20 मिनिटं फिरवतात 20 मिनिटासाठी पुन्हा फिरून आता तिथपर्यंत जाऊ सगळे छोटे झाले. नॅशनल पार्काला दाखवायला आणलंय. स्पेशली हा पहिल्यांदा आलाय. मी सुद्धा ते ह्या वनराणीमध्ये फर्स्ट टाइम बसणार आहे. फर्स्ट टाइम बसणार आहे तू एक्सपिरियन्स आणि मी आहे. बसलेली आहे. तू एक्सपिरियन्स आहे. तू एक्सपिरियन्स आहे. आम्ही फ्रेशर आहोत बस. सॅटर्डे आहे गर्दी आहे उद्या त्याच्यापेक्षा जास्त ती येणार मग जाणार बराच वेळ आहे. किती वाजेपर्यंत असतं. याच्यानंतर अजून 2 ट्रेन सोडणार. हां फर्स्ट टाइम चाललो. कृष्णगिरी रेल्वे स्टेशनचं नाव आहे या ह्याच्यातून आलो छोटासा आहे बघ हा ब्रिज दाखव आणि तिथून आलो म्हणजे ते पूर्ण राऊंड फिरवत आहेत. अरे इकडचं
बापरे किती जवळ होते ते. हा 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 हा. त्याच्यावरती आलो आता आपण. अच्छा अरे हा बरोबर ती अशी फिरते. हे मगाच्या ब्रिज वरून आता आपण ज्याच्या bridge खालून वरून. आपण गेलेलो त्याच्यावर हा मगाशी इथूनच गेलो त्याची पूर्ण राऊंड फिरून येते. अरे लाईट चालू झाली टनल मध्ये चाललो म्हणून. हॉर्न पण वाजवतायत. आता दुसरं टनल येईल. हो बनवलंय ते थोडस मजा आहे त्यासाठी. रोड आहे रोड. करू रोड आहे रोड. आता एक छोटासा आलंय. अरे आपले लाईट चालू होतात. आलं स्टेशन. इकडे या. हे बघ ना किती क्लीन आहे. उतरायला मिळालं असतं तर मजा आली असती. चला थोडं पुढे. इथेच थकलेत की काय. थकले ते चालून चालून थकले. हे किती छान वाटतंय पण पाण्यात इथे. मस्त आहे ना एकदम. असती उतरायला देत नाहीत ना. आता खूप फोर्स जास्त वाटतोय ना. वाढलं असं वाटतंय. मग अशी स्लो होतं. आमची वन डे पिकनिक आता संपत आलेली आहे हा आणि आता आम्ही घरी चाललेलो आहोत. 6 वाजायला आले ना. खूप मजा केली. 5:30 5:45 झाले. फ्रेश झालो आणि आता आम्ही इथून निघतोय. सकाळी आम्ही इथे नॅशनल आलो. पार्कचा इथे गेट. सकाळी हा. मरणाची गर्दी होती. आता हा तेवढी नाही. तर आजचा मी व्हिडिओ इथेच थांबवते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा कमेंट करून. नक्की नक्की कळवा. हा भेटूया आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तर चला बाय बाय टाटा.